कालपासून समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ मोठा व्हायरल होतोय, ज्यात 10 ते 20 जणांची टोळी एका तरुणाला मारहाण करताना दिसते। मारहाणीसाठी बांबू, बेल्ट आणि काट्यांचा वापर करण्यात आलाय। टोळीतील पोरं जोरजोरात त्या तरुणाला मारतायत। तो जीवाच्या आकांताने ओरडतोय, पण तरीही पोरं मारहाण करणं काही थांबवत नाहीयेत। कदाचित त्याला संपवण्याचाच त्यांचा डाव असावा। ते त्याला आपल्या पायावरती डोकं ठेवून माफी सुद्धा मागायला लावतात। हा व्हिडिओ बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे मारहाण आणि हत्येची आठवण खरं तर करून देतोय। तसंच व्हिडिओ सुद्धा बीड जिल्ह्यातलाच आहे। परळीतल्या मुंडे गँगनं काल हरिनाम सप्ताहात झालेल्या वादातून या तरुणाला क्रूर अशी मारहाण केली। पण सप्ताहात नेमका वाद काय झाला, तरुणाची वादात भूमिका काय होती, गुन्हा दाखल करण्यासाठी थेट एसपींना काय यावं लागलं, तेच पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। तर परळी तालुक्यातील जलालपूर मध्ये हरिनाम सप्ताह सुरू आहे। शुक्रवारी म्हणजे 16 मे रोजी सप्ताहात महाप्रसादाचं वाटप होणार होतं। त्यासाठी लिंबुटा गावात राहणारा शिवराज नारायण दिवटे हा सप्ताहात आलेला होता। त्याची आत्या सुद्धा जलालपूर मधली रहिवाशी असून आत्याच्या परिवाराकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्यामुळे शिवराजला जाणं भाग होतं आणि तो सप्ताहामध्ये गेला सुद्धा। आता सप्ताह म्हटलं की आसपासच्या पंचक्रोशीतली मंडळी जमणार हे नक्की असतं। तसंच इथे सुद्धा घडलं। सप्ताहात परळीतली मुंडे गँग सुद्धा आलेली होती। समाधान मुंडे हा गँगचा म्होरक्या होता। या गँग मधील सर्वच मुलं हे टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते। सप्ताहात आल्यानंतर पंगती दरम्यान मुंडे गँगचा जलालपूरच्या ग्रामस्थांशी वाद झाला। ग्रामस्थांनुसार मुंडे गँगच्या पोरांनी सप्ताहात आलेल्या काही महिलांची छेड काढली होती। त्यामुळे ग्रामस्थ आणि त्यांच्यामध्ये वाद झाला। तिथल्या काही मंडळींनी मुंडे गँगच्या पोरांना चोप दिल्याची सुद्धा माहिती आहे। त्यानंतर त्यांना गावातून हाकलवून देण्यात आलं। हा वाद सुरू होता त्यावेळी शिवराज दिवटे सुद्धा त्या ठिकाणी उभा होता। मुंडे गँगच्या पोरांनी त्याला पाहून त्याचा चेहरा लक्षात घेतला होता। पुढे दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिवराजने आपल्या आत्याची भेट घेतली आणि तो पुन्हा घरी जाण्यासाठी लिंबुटा गावाकडे जाण्याकडे निघाला। शिवराज याला लिंबुटाकडे जाण्यासाठी परळी शहरातून जावं लागणार होतं। तो शहरातल्या मौलाना आझाद चौकात आला आणि सोमेश्वर चौकाच्या बायपास वरून न जाता सरळ बस स्टँड मार्गे निघाला। तिथून जवळपास 1 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ समाधान मुंडेची गँग उभी होती। त्यांनी शिवराजला गाडीतून जाताना पाहिलं आणि त्याची गाडी थांबवून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। तसंच त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या मित्राला देखील मारण्यात आलं। त्यानंतर मुंडे गँगनं त्यांचं अपहरण करून त्याला टोकडवाडी परिसरातल्या रत्नेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या डोंगराजवळ नेलं आणि तिथे त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। मारहाण करणाऱ्यांमध्ये जवळपास 10 ते 12 पोरं दिसतात। त्यांनी रिंगण केलंय आणि मध्ये शिवराज दिवटे हा जमिनीवरती पडलाय। वरून हे पोरं त्याला काठ्या आणि बांबू आणि बेल्टनं जोरजोरात मारताना दिसतात। त्यांच्या मारहाणीमुळे शिवराज हा जीवाच्या आकांताने ओरडतोय, वाचवा, सोडा अशा विनवण्या देखील करतोय। पण हे पोरं काही ऐकण्यास तयार नाहीयेत। ते त्याला जोरजोराने मारतानाच दिसतात। तसंच त्याला माफी सुद्धा मागायला सांगतात। त्यांनी जवळपास 2 तास शिवराजला मारहाण केली। तसंच मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा काढला आणि परळीत दहशत पसरवण्यासाठी तो सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा केला। इतकी क्रूर मानसिकता या मुंडे गँगची होती। ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदार यांनी या प्रकरणी एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की तुझाही संतोष देशमुख करू असं म्हणून शिवराज दिवटेला मारहाण करण्यात आली आहे। तसंच तुरुंगात असणारी टोळी या मारहाणीच्या माध्यमातून आम्ही अजूनही सक्रिय आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करते का, याची चौकशी करावी अशी मागणी केदार यांनी केली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे मारहाणीतून शिवराजची सुटका कशी झाली। मुंडे गँग शिवराजला मारहाण करत असताना तो जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडत होता। त्याचा आवाज हा आसपासच्या परिसरात सुद्धा पोहोचला। तिथे रत्नेश्वर मंदिराजवळ एक लग्न समारंभ सुरू होता। त्यातल्या काही लोकांना या ओरडण्याचा आवाज गेला। त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा त्यांना खाली पडलेला शिवराज आणि त्याला मारहाण करणारी मुंडे गँग दिसली। लोक आल्याचं पाहून मुंडे गँगनं तिथून पळ काढला। त्यानंतर शिवराजला परळीच्या शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। शिवराजला मारहाण झाल्याची माहिती त्याचे वडील नारायण दिवटेंना कळाल्यानंतर त्यांनी लगेचच रुग्णालयामध्ये धाव घेतली। पुढे ते परळी शहरातील संभाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेले। त्या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईक देखील होते। शिवराजला झालेली मारहाण आणि पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकांची गर्दी यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। त्यानंतर रात्री 3 वाजे दरम्यान स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कामत हे संभाजीनगर पोलीस स्थानकात आले आणि त्यांनी FIR दाखल करून घेतली। पोलिसांनी FIR मध्ये जवळपास 20 जणांची नावं घेतली। त्यातली 10 जणांची नावं समोर आली, तर उर्वरित 10 जणांना अज्ञातांच्या यादीमध्ये टाकण्यात आले। FIR मधली ही नावं पुढील प्रमाणे आहेत: समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, सूरज मुंडे, स्वराज गीते, प्रशांत कांबळे, सौमित्र शिंदे, रोहन वागळकर आणि सौमित्र गोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाल्मिक कराडचा राईट हँड आणि गेल्या आठवड्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गोट्या गीतेच्या भावाचाही या यादीमध्ये सहभाग आहे। आदित्य गीते हा गोट्या गीतेचा भाऊ आहे।
तो परळीत आपलं आदित्य गीते मित्रमंडळ सुद्धा चालवतो. तसंच त्याचे वाल्मिक कराड सोबत सुद्धा फोटो आहेत. त्यामुळे जशी मोक्का अंतर्गत कारवाई कराड गँग आणि गीते गँग वरती करण्यात आली, तशी कारवाई मुंडे गँग वरती सुद्धा होणार का हे पाहणं अगदीच महत्त्वाचं ठरणार आहे. पण तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.